नमस्कार, आज आपण अंडा भुर्जीपेक्षा चवीदार लागणारी पनीर भुर्जी बनवणार आहोत। जर तुम्ही या पद्धतीने पनीर भुर्जी कराल तर तुम्ही अंडा भुर्जी बनवणं विसरून जाल। या ठिकाणी आपण पावशेर पनीर घेतलं, मोहरी घेतली अर्धा चमच, जिरं घेतलं अर्धा चमच, मीठ घेतले 1 चमच, धना पावडर घेतली, लाल मसाला घेतला 1 चमच, कोथिंबीर घेतलेली, हिरव्या मिरच्या घेतल्या, टमाटर घेतले 2, कांदे घेतले 2। आता आपण मिरच्या कापून घ्यायच्या, अशा लांब लांब कट करायच्या व्यवस्थित। अशा पद्धतीने मिरच्या कापून घ्यायच्या, टेस्ट पण भारी येते, स्वाद वाढतो, जास्त तिखट पण नाही राहत। आपण मिरच्या टाकलेले, मसाले पण जास्त वापरत नाही, आपल्या भाज्या एकदम टेस्टी येतात, चवदार। लहान पोरं पण खाऊ शकतात व्यवस्थित, कारण सर्वांना आवडायला पाहिजे। जास्त तिखटचा पण त्रास होतो आपल्याला। आपण आता या ठिकाणी टमाटे कापून घ्यायचे, टमाटे मस्त बारीक करायचे, बारीक फोडी करायचे व्यवस्थित। कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, कोथिंबीर सर्व भाज्यांमध्ये टाकायला पाहिजे, कारण कोथिंबीर थंडी असते, आपल्या शरीरातली उष्णता कमी करते, त्याच्यामुळे आपण कोथिंबीर सर्व भाज्यांमध्ये वापरायला पाहिजे। आता हे कांदे सोलून घ्यायचे मस्त आणि बारीक कापायचे, मस्त बारीक फोडी करायचे कांद्यांच्या, बारीक बारीक काप करायचे। पनीरच्या आता चौकोनी फोड्या करून घ्यायच्या। आता मी पनीर बारीक करून घेऊ राहिली, व्यवस्थित बारीक केलेलं आहे। पण तुम्हाला बारीक असेल तर बारीक करू शकता, नाही तर जाड पाहिजे तर जाड, मीडियम पण करू शकता ते पनीरचे तुकडे। कढई आता गॅसवर ठेवलेले आहे, तेल टाकलेले आहे। आता जिरं मोहरी टाकून द्यायची आहे आणि आता कांदे पण टाकायचे आपल्याला। कांदे टाकून घेतलेले, कांदे मिक्स करायचे थोडे ब्राऊनच होईपर्यंत। आता टमाटे पण टाकून घ्यायचे, टमाटे चांगले परतून घ्यायचे, टमाटे कांदे मस्त मिक्स होऊ द्यायचे। आता कापलेले मिरच्या टाकून द्यायच्या, धने पावडर मीठ टाकून द्यायचं, ते पण मसाला टाकायचा लाल मसाला, कोथिंबीर टाकून द्यायचं आणि मस्त मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं तेल सुटेपर्यंत। आता गॅस मिडियम फ्लेमवरच राहू द्यायचा। आता हे सर्व मिश्रण मस्त भाजलेलं गेलं, तेल सुटू राहिलं। आता पनीरचा चुरा टाकून द्यायचा आपण, पनीर चुरलेलं मस्त मिक्स करून घ्यायचं, मग भुर्जी छान येते। आपण डब्याला पण देऊ शकतो, बाहेर फिरायला गेलो पिकनिकला, पोरांना फिरायला घेऊन गेलो गार्डनमध्ये, तेव्हा पण आपण ही भाजी घेऊन जाऊ शकतो। खूप स्वाद भारी लागतो, टेस्टी आलेली आहे भाजी। पनीर भुर्जी सोपी असते करायला, 5 मिनिटात होऊ शकते, झटपट भाजी होते। आता मस्त मिक्स झालेली आहे, झाकण ठेवून घ्यायचे, 2 मिनटं मस्त मिडियम फ्लेम राहू द्यायची। आता 2 मिनटं झाले, झाकण काढलेले आपण। आता वरून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची, खमंग वास येतोय भाजीला। बटर टाकून घ्यायचं वरून, बटर टाकून अजून चव येते छान। तुम्ही ही भुर्जी करूनच बघा, तुम्हाला कशी वाटली भुर्जी कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।